कबूतरखाने बंद असण्याचे आदेश लागूच राहणार आहेत। तसंच कबूतरांना खायला टाकल्यास गुन्हे दाखल होण्याची आणि कारवाई होण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आलेला आहे। तसा आदेश उच्च न्यायालयातर्फे देण्यात आलाय। कबूतरांना अन्न खाऊ घालण्याची परवानगी द्यायची की नाही याचा निर्णय महापालिका घेणार आहे, पण लोकांच्या हरकती आणि सूचना घेतल्याशिवाय निर्णय घेऊ नका असं न्यायालयानं स्पष्ट केलं। सांगलीतील एका वकिलाला फरफटत नेल्याच्या प्रकरणावरून मुंबई उच्च न्यायालयानं पोलिसांना चांगलंच खडसावलेलं आहे। वर्दी अंगावर चढवली की परमेश्वर होता काय असे खडे बोल न्यायालयानं सुनावले। पुणे रेव पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकरांच्या खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे। प्रांजल खेवलकरांच्या जामीन अर्जावर आता 25 ऑगस्टला सुनावणी होईल। मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून गणपतीमध्ये कोकणात जाण्यासाठी मोफत रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे। तर दिनांक 25 आणि 23 आणि 24 ऑगस्टला अशा 2 दिवस या स्पेशल मोदी एक्सप्रेसचं आयोजन करण्यात येणार आहे। तर दादर रेल्वे स्थानकातून सकाळी 11 वाजता ही रेल्वे सोडण्यात येणार आहे। नागपूरमध्ये मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यांचं प्रमाण वाढलेलं आहे। काही दिवसापूर्वी शहरातील श्रीमूर्ती नगर परिसरामध्ये नित्या मुंगरे या 5 वर्षाच्या मुलीवर कुत्र्यांनी हल्ला केला होता आणि त्यात ती गंभीररित्या जखमी झाली होती। या हल्ल्यामध्ये ही मुलगी थोडक्यात बचावली, तर परिसरामध्ये पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। नागपूरच्या 0 माईल मेट्रो स्टेशन परिसरामध्ये धावत्या बसला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली होती। तर मोर भवनमधून निघालेल्या स्टार बसमधून धूर निघत होता आणि यामुळे एकच गोंधळाची स्थिती उत्पन्न झाली। चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटना टळली। पुण्यामध्ये रोज 80 जणांना भटके कुत्रे चावा घेत असल्याची आकडेवारी समोर आलेली आहे। शहरामध्ये सुमारे 2 लाख भटके कुत्रे आहेत, मात्र लसीकरण आणि निर्बीजीकरणासाठी महापालिका पुढाकार घेत नसल्याचं दिसतंय। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये बैठक पार पडलेली आहे। पूर्व परवानगीशिवाय मंडळांनी जर वर्गणी गोळा केली तर त्यांना 10,000 रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो। गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहतूक बंद केली असून प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रशासनानं निर्णय घेतलेला आहे। डोंबिवली शहर आणि कल्याण शिळफाटा मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे। या विरोधामध्ये कोसेवाडी वाहतूक शाखेची वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी डोंबिवली शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेतलेली आहे। लेखी निवेदन सादर केले, तर वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्यात, काही मागण्या सुद्धा करण्यात आल्यात। दहीहंडी उत्सवात भाग घेणाऱ्या गोविंदांना विमा सुरक्षा कवच देण्यात आलेला आहे। वसई विरार महानगरपालिकेकडून विमा संरक्षण कवच देण्यात आलं असून हा विमा अर्ज सादर केल्याच्या तारखेपासून ते 17 ऑगस्ट सकाळी 6 वाजेपर्यंत लागू राहील। नोकरीत कायम करण्यासाठी नाशिकमध्ये सर्व कंत्राट कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं। तर एका महिन्यापासून आंदोलन सुरू असून आदिवासी विकास कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसंदर्भात आज काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। गणेशोत्सवादरम्यान पुणे गणेश मंडळांच्या आवाजावर यंदा सुद्धा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं लक्ष असेल। तर ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी स्वतंत्र पथक 10 दिवस संध्याकाळनंतर रिअल टाइम निरीक्षण करणार आहे। विसर्जन मिरवणुकीदरम्यान सुद्धा अनेक प्रमुख चौकांमध्ये आवाजाची पातळी नोंदवून स्वतंत्र अहवाल तयार केला जाईल।
कल्याण डोंबिवली परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्यदिनी मांस विक्रीवर बंदीचे आदेश काढण्यात आलेला आहे। यामुळे राजकारण तापलंय, तर यातच आता स्वातंत्र्यदिनी मांस विक्री बंदीचा निर्णय जुनाच असून तो 1988 पासूनच अध्यादेश असल्याचं अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी सांगितलं। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5285 घरांसाठी अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे, तर इच्छुकांना आता 28 ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार आहे। यामुळे 3 सप्टेंबरला काढण्यात येणारी सोडत आता 18 सप्टेंबरला काढली जाईल। BMTC बस सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना 40 वर्षांनंतर न्याय मिळणार आहे, तर सर्वच्या सर्व 1587 कर्मचाऱ्यांना 10 लाख रुपयांचा आर्थिक मोबदला दिला जाणार आहे। भाजप आमदार विक्रांत पाटील यांच्या बैठकीनंतर सिडकोनं निर्णय घेतलाय। मुंबईतील रामगड परिसरामध्ये खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्रांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। एकनाथ पाटील आणि वैष्णव पाटील असं या मृतांची नावं आहेत। मुलाला वाचवण्यासाठी बाबा गेले असताना त्यांचाही तलावात बुडून मृत्यू झाला। केंद्रीय ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक यांनी आज शिर्डी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं, तर दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं मंत्री अतुल सावे यांचा सत्कार करण्यात आला।